महाराष्ट्र केसरीची गाथा घेऊन पहिलं इथं झालेलो आहे बाप्पा. कशा पद्धतीने लढाई झाली? लढाई म्हणजे तयारी खूप जय्यत केली होती तू यासाठी? हो नक्की, भरपूरच वडिलांनी खूप तयारी करून घेतली. चुलते असतील, मित्र असतील, सगळे वस्ताद मंडळ असतील, सगळ्यांनी भरपूर तयारी होती. तयारी मेहनत खूप झाली होती आणि त्याचा रिझल्ट सगळ्यांना. आज या सगळ्या मित्रांना म्हणजे अर्थात सगळे तुझ्या तालमीतले लोक आहेत, मुलं आहेत, म्हणले तुझ्यासोबत सराव केलेला आहे. काय भावना आहेत तुझ्या? त्यांना भेटल्यानंतर अक्षरशः तुला खांद्यावर घेतलं त्यांनी? हो नक्कीच, सगळे आनंदित आहेत. आनंदाचा दिवस आहे सगळ्यांसाठी. आणि आज सगळ्यांचं म्हणजे माझ्यावर सगळ्यात प्रेम करणाऱ्यांचं सगळ्यांचं आणि पुणे जिल्ह्याचं, आमच्या तालुक्याचं आणि आमच्या गावाचं आज सगळ्यांचं स्वप्न पूर्ण झालंय. त्यामुळे खूप आनंदाची गोष्ट. त्याचबरोबर अर्थात जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी जे घडलं ते म्हणजे काय कसं पाहता तू त्याच्याकडे? तो पंचांचा निर्णय आहे, त्याबद्दल मी काय बोलू शकत नाही, कारण का मी एक खेळाडू आहे आणि मी माझं काम पूर्ण करून तिथं दाखवलेलं आहे. त्यांचा प्रश्न आहे, तो त्यांचे बोलतील. खेळाडू म्हणून काय वाटतं? सगळ्यांनी बघितलेलं हे तो योग्य नाहीये. आता ती त्यांनी कारवाई केली असेल याच्याबद्दल काय कारवाई झाली योग्य नाही. अर्थात कुस्तीच्या या सगळ्या इतिहास आतापर्यंत कधीच असं घडलेलं नाही. महाराष्ट्र केसरीला अशा पद्धतीने होतंय. अनेक मान्यवर तिथे उपस्थित होते. आता काय सगळ्यांसाठी पंचांचा निर्णय अंतिम असतो, कारण का माझ्या संघ पण मागच्या वर्षी असं झालं होतं. पण मी असं कधी बोललो पण नाही आणि कुणाला बाईट पण नव्हती दिली की माझ्या संघ असं झालंय. आणि मागच्या आमचा पराजय मी स्वीकारून परत या पुढच्या वर्षी मी तयारी करून सगळ्यांना दाखवून दिलंय की मेहनतीने काय काय होऊ. शिवराजला भेटून ही नाराजी दूर करणार का त्यांची? शिवराजला भेटून हो नक्कीच सर, सगळे मोठे पैलवान आहेत माझ्यापेक्षा, सगळ्यात लहान मी त्यांच्यापेक्षा. भेटणार सगळ्यांना हो नक्की भेटणार. ते मोठे असून देखील जे प्रकार घडला म्हणजे त्याच्याबद्दल तुला काय वाटतं? म्हणजे अर्थात तू जसं सांगतोयस की गेल्या वेळेस तुझ्यावर सुद्धा अन्याय झाला, मात्र तू खेळ दाखवून दिला यावेळेस. नक्कीच सर, अन्य आता एक खेळाडू संघ होतच, एखादी हार एखादी जीत असते, फक्त संयम नसतो सोडायचा. ते तुम्ही पुढची वाटचाल कशी असणार आहे तुझी? नाही, पुढची वाटचाल सर उद्यापासून आता चालू आहे ना, हिंद केसरी व्हायचं, भारत केसरी व्हायचं, आपल्या जिल्ह्याचं नाव, आपल्या तालुक्याचं नाव मोठं करायचं, आपल्या तालमीचं नाव मोठं. आई वडिलांना भेटला, काय भावना होते? आई वडिलांना खूप आनंदात असेल. नाही, आत्ताच अहिल्यानगरवरनं डायरेक्ट बाप्पाच्या दर्शनाला आलो, आता डायरेक्ट मम्मीलाच भेटायला जायचं. आईला भेटायचं. फोन झाला, सगळं झालं, बोलणं झालं, व्हिडिओ कॉल? नाही, व्हिडिओ कॉल बोलणं झालं, सगळे माझ्या तिकडे वाट बघतात. ते बाप्पांचं दर्शन पहिलं घेऊन तिकडे जायचं. वाटलं होतं का महाराष्ट्र नक्की, कारण का भरपूर मेहनत केली होती, वडिलांनी खूप मेहनत करून घेतली होती. नक्की वाटलं होतं की महाराष्ट्र केसरी, आणि तशाच मी कुस्त्या केल्या. वडिलांनी सांगितलं, संचुल त्यांनी सांगितलं तसं कुस्त्या केल्या, त्याचा रिझल्ट भरपूर भेटला. काय मागितलं बाप्पांच्या? बाप्पांच्या चरणी गाताच मागितली होती, गाताच घेऊन आले. आता फक्त बाप्पांची इच्छा पूर्ण करायची. काका पवारांचं म्हणणं आहे की ते नाराजी त्यांनी व्यक्त केलेली आहे. खरं तर तिसऱ्या पंचांचा निर्णय घेणं अपेक्षित होतं, मात्र कुस्तीचा निकाल द्यायला घाई केला असंही त्यांनी म्हटलं. घाई नाही तर पंचांचं, कारण का मी तर काय बोलू शकत नाही सर. मी एक खेळाडू आहे आणि जो कुठल्याही पंचाने जो निकाल देतो ते मान्य करावं. पण शिवराजचं असं म्हणणं आहे की त्याची पाठ टेकलेलीच नव्हती, तरी सुद्धा तुम्हाला विजय घोषित केला. नाही ना सर, असं काय नव्हतं. मी कारण का डाव माझा डायरेक्ट होल्डला होता, तिथनं डाव बघून सगळ्या पंचांनी हे केलंय आणि पंचांनी रिझल्ट दिला त्याचा. शिवराजनी लाच मारली पंचाला कितपत योग्य? सर हे योग्य तर नाहीये, पण ह्याच्यावर आता पंचाचा निर्णय घेतला. एक खेळाडू म्हणून पृथ्वीराज, तू एक खेळाडू म्हणून कसं बघतोय या सगळ्या गोष्टीकडे? नाही सर, मी माझी कुस्ती करून माझ्या पंचांनी मला माझा रिझल्ट देऊन, रेफरीन रिझल्ट देऊन, मी कारण का पुढच्या कुस्तीची तयारी करायला गेलो, मला तिथल्या झालेलं काय पुढे काही कारवाई झाली निलंबनाची 3-3 वर्षाची, त्याच्यात काय कमी व्हावी शिक्षा आहे ती बरोबर आहे? नेमकं काय नाही, ह्याच्याबद्दल काहीच नाही. कुस्तीकर संघाचा हा त्यांचा नेम हा नियमाच्या ह्याच्यात आपण तर काय बोलू शकतो. त्याला आव्हान देणार आहेत. काका पवार म्हणतो की ठरवून माझ्या पैलवानांना डावललं जातं, हे राजकारण कुस्तीत घुसलं, हे बरोबर नाही. नाही, ह्याच्याबद्दल काही मला माहिती नाही काय. आता कुणाला भेटणार आहे? राजकारणी, मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, कुटुंबाला भेटणार, कुणी बोलवलंय? नक्की आता पहिलं तर आईलाच भेटायचंय, नंतर पुढं. या सगळ्या प्रकरणात राजकारण केलं जातं असं वाटतं तुम्हाला? असं काय नाही सर, राजकारण तसं मग मागच्या वेळेस माझ्या पण झाला, तर मी पण असंच म्हणलो पाहिजे नव्हतं की 1 पॉईंट तुम्ही 7 सेकंदात कसा काय देऊ शकता. मी पराजय स्वीकारला, कारण का आता त्यांनी पण स्वीकारला पाहिजे, शिवराजनी पण स्वीकारला पाहिजे. तुमचं काय बोलणं झालं शिवराजसोबत? नाही, तुम्ही बोलणार त्याला काही? नक्की माझ्यापेक्षा मोठे पैलवान येते, त्यांचा आशीर्वाद घेणार, सगळ्यांचा आशीर्वाद घेणार, सगळ्यांना भेटणार, कारण का माझ्यापेक्षा मोठे पैलवान सगळे.